नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे भोपळ्याची भाजी. त्यासाठी मूग डाळ मी एक छोटी वाटी धुवून घेतली. लसूण घेतलाय सोलून बारीक तुकडे करून त्याचे. आता कढई ठेवली आहे, त्यात मी तेल टाकणार आहे. या 2 चमचे तेल टाकले. आता त्यात तेल थोडं तापलं की जिरं टाकणार आहोत आपण. तेल तापलंय, आता आपण जिरे टाकतोय. जिरे तडतडले की आता आपण लसूण टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकलंय मी. आपल्याला तिखट फिकं कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण टाकू शकतो. थोडा हिंग घेतलाय. आता हे आपण तेलात टाकणार आहोत. लसूण लाल झालाय. आता आपण तेलात टाकून घेतलंय ते. मिरची थोडी तेलामध्ये फ्राय झाली की तरी येते भाजीला छान. आता मी दुसरा कापलेला होता तो तेलात टाकला आहे. चांगला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये आपण गरम पाणी ठेवणार आहोत. जसं गरम पाणी गरम करून घेतलं की तरी येते भाजीला छान. सवय चांगली असते. त्या चांगला परतून घेतला की ढोकळा छान परतवलाय तेलात मी. आता ही मूग डाळ 1 वाटी धुवून घेतली होती मी. आता ही त्या भोपळ्यामध्ये आपण टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कूट टाकून सारखा कंटाळा आला की मूग डाळ चांगली असते, ती भोपळ्यामध्ये छान लागते. एक बाजूला आपलं पाणी गरम झालं. आता हे पाणी गरम झालंय, त्यात ओतायचंय. आणि आपल्याला जसं पाहिजे तेवढंच ओतायचं. भाजी घट्ट पातळ कशी पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपण पाणी ओतून घ्यायचंय. आता भाजी शिजू द्यायची. अर्धा चमचा मीठ टाकलंय. थोडं पुन्हा वरती टाकलं मी. आपल्याला खारट कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण मीठ टाकू शकतो. आता आपली भाजी 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची तिला. मीठ टाकल्यानंतर थोडस हलवून घेतली भाजी. तर थोड्या वेळ आपण शिजू द्यायचंय तिला, 15 मिनिटं. हे बघा, आपली भोपळ्याची भाजी शिजली. आता किती छान तरी आली तिला.
अशी मूग डाळ घालून भोपळ्याची भाजी छान लागते. हे बघा शिजली आता आपली भाजी. बघा आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आता. मुगाची डाळ घातलेला भोपळा पौष्टिक असतो. मुगाची डाळही चांगली असते आणि भोपळाही चांगला असतो. खूप सुंदर लागते अशी भाजी. तुम्ही करून बघा एकदा. त्याच्यासोबत पापड आहे आपली पोळी. खूप छान लागते अशी भाजी. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला.